नमस्कार, मी कमलाकर मेश्राम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरा, शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आज आपण गुणोत्तर व प्रमाण या घटकांतर्गत प्रमाण याविषयी माहिती बघणार आहोत. तर 4 ला 14 आणि 6 ला 21 या दोन गुणोत्तराचा विचार करू. 4 ला 14 म्हणजे 4 भागीला 14 म्हणजेच हे 2 दुने 4 आणि 7 दुने 14 म्हणजे 2 ला 7. आता इकडे बघा 6 ला 21, 6 भागीला 21. आता 3 दुने 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजे याचं प्रमाण आहे 2 ला 7. येथे 4 ला 14 आणि 6 ला 21 या दोन्ही गुणोत्तराची अतिसंक्षिप्त रूपे समान आहेत. 4 ला 14 बरोबर 6 ला 21 म्हणजे इथे 2.7 आणि इथे 2.7. जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्या गुणोत्तरातील संख्या प्रमाणात आहेत असे म्हणतात. म्हणजे हे गुणोत्तर समान आहे आणि हे गुणोत्तर समान आहे. जरी या ठिकाणी संख्या वेगळी असेल, या ठिकाणी जरी संख्या वेगळी असेल, परंतु याचे जे प्रमाण आहे 2 ला 7 हे दोन्ही ठिकाणी समान आहेत आणि म्हणून ते प्रमाणात आहेत असे म्हणतात. 4.14 बरोबर 6.21 याचा अर्थ 4, 14, 6 व 21 या 4 संख्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे 15 ला 10 बरोबर 12 ला 8 प्रत्येक गुणोत्तराचे संक्षिप्त रूप 3 ला 2. 3 5 15, 5 दुने 10, 5 3 15 आणि 5 दुने 10, 4 3 12 आणि 4 दुने 8. तर ह्या सुद्धा प्रमाणात आहेत. अतिसंक्षिप्त रूप केलं तर हे प्रमाण निघते आपल्याला. 15, 10, 12, 8 या संख्या सुद्धा प्रमाणात आहेत. जेव्हा ए बी सी डी या 4 संख्या अशा असतील की ए ला बी व सी बरोबर सी ला डी तेव्हा ए बी सी डी प्रमाणात आहे असे म्हणतात. जेव्हा ए ला बी बरोबर सी ला डी तेव्हा ए बी सी डी या प्रमाणात आहे असे म्हणतात. म्हणजे याचं गुणोत्तर आणि याचं गुणोत्तर म्हणजे दोघांचे अतिसंक्षिप्त रूप, याचं अतिसंक्षिप्त रूप आणि याचं अतिसंक्षिप्त रूप जर सारखे असेल तर त्या संख्या प्रमाणात आहे असे म्हणतात. खालील उदाहरणाचा आता अभ्यास करू आपण. खालील प्रत्येक गटातील संख्या प्रमाणात आहेत का ते ठरवा. 3, 6, 8, 16. 3, 6 3 ला 6 मग 3 भागीला 6 बरोबर 3 1 3 3 दुने 6, 8 16, 8 भागीला 16 म्हणजे 8 1 8 8 दुने 16. ह्या सुद्धा संख्या प्रमाणात आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी 1/2 या ठिकाणी 1/2 म्हणून ह्या संख्या प्रमाणात आहेत. आता इकडे बघा 6 8 10 14, 6 भागीला 8 हे 3 6 आणि 4 दुने 8. आता दुसरं उदाहरण बघा 10 ला 14, 10 भागीला 14 हे 5 10, 7 दुने 14 किंवा 5 दुने 10, 7 दुने 14. या ठिकाणी वेगळी संख्या आली आणि या ठिकाणी वेगळी संख्या आली. म्हणजे हे अतिसंक्षिप्त रूप वेगळं आहे, हे अतिसंक्षिप्त रूप वेगळं आहे. दोन्ही ठिकाणी वेगवेगळे आहेत म्हणून हे गुणोत्तर समान नाहीत. हे गुणोत्तर समान नाहीत. 6 8 10 14 या संख्या प्रमाणात नाही असे म्हणतात. जेव्हा हे अतिसंक्षिप्त रूप दोन्ही ठिकाणी वेगवेगळे असते तेव्हा त्या संख्या प्रमाणात नाही असे म्हणता येईल. 3 ला x बरोबर x 3 ला 2 बरोबर x ला 8 असेल तर x बरोबर किती. 3 ला 2 बरोबर x ला 8, 3 भागीला 2 बरोबर x ला 8. आता याचा तिरपा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 2 गुणिले 4 बरोबर 8, 2 गुणिले 4 बरोबर 8 आणि 3 गुणिले 4 बरोबर x म्हणून x बरोबर 12. तर असंही करता येईल आपल्याला तिरपा गुणाकार करून आणि ते उदाहरण आपल्याला सोडवता येईल. आपल्याला छेदाचे निरीक्षण करून या ठिकाणी उदाहरण सोडवलेलं आहे. 2 दुने म्हणजे 4 दुने 8 हे जे आलं 4 2 ला 4 ने गुणल्यावर हे 8 आले. 2 ला किती गुणल्यावर 8 आले 4 ने. तर 3 ला 4 ने गुणल्यावर किती येतील या ठिकाणी. 3 गुणिले 4 बरोबर
12. या ठिकाणी आपण छेदाचा विचार करायचा आहे. 2 गुणिले 4 म्हणजे 8. 2 चो 8 मग 3 चो 12 असा या ठिकाणी आपल्याला विचार करून हे गणित सोडवायचं आहे. तर वरील उदाहरणाचा सराव करून आपल्याला ह्या खालील संख्या प्रमाणात आहेत की नाही आणि एकची किंमत या ठिकाणी सुद्धा आपल्याला काढायची आहे. आता या झाल्यानंतर आपल्याला शाब्दिक उदाहरणे, खालील उदाहरणाचा अभ्यास करा. 60 चेंडूची किंमत 42 रुपये आहे, तर अशाच 21 चेंडूची किंमत काढा. 7 ची 42 तर 21 ची किती? 7 ची गुणोत्तर आहे. 7 ची 21 तर मग 42 ची किती? आता बघा 7 sin 7 42. किती न गुणल्यावर 42 येते याला? 6 न. आता 21 ला सुद्धा 6 नच गुणावं लागेल आपल्याला, म्हणून याचा छेद याला 106. आता 12 केळ्याची किंमत 15 रुपये पडतात, तर 8 केळ्याची किंमत किती? 12 ला 8 15 ला किती? 12 ला 8 15 ला किती? आता याचं अतिसंक्षिप्त रूप करा. 2 चो 8 किंवा 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. 3 आली तर 2 आले. मग आता याचा म्हणजे हे याची किती पट आहे बघा? 3 पाची 15. 3 पाची 15 आणि 2 2 पंचे 10. 3 पाची 15 मग 2 पंचे 10. अशा प्रकारे आपल्याला याची 8 केळ्याची किंमत 10 रुपये होईल. असं आपल्याला या उदाहरणाचा सराव केल्यानंतर समजून येईल. तर अशा प्रकारे उदाहरण संख्या 35 सुद्धा तुम्ही सोडून बघा आणि सराव करा.